सदा नाम घोष करी बाबा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार आनंदे निर्मलत सो असोयचा मोठे आठवची नाही देईच विधे भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो निरूप लागून पाप पुण्यांगा सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार आनंदी निर्भय हृदयात सो विठ्ठला विठ्ठला
नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. अतंत्र जननी देवाची सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार आनंद निर्मळ घडला तुझो विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देऊची निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेहागमन करणारे आणि तसेच सर्वसामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे असे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नामकरण प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला आता अभंगावर थोडंसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे अत्यावश्यक आहे. तो म्हणजे असा, या पलासूर गावामध्ये चालू असलेला हा तुमचा अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण आणि तसंच या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशीचे कीर्तन करण्याची सेवा तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने माझ्यासारख्या पामराच्या वाट्यावर आली हे मी माझे परमभाग्य समजते. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्त पारायण दिनेश महाराज, तसेच हरिभक्त पारायण एकनाथ महाराज आणि समस्त गावकरी मंडळी, तसेच टारकडी मंडळी, माळकरी मंडळी, तसेच मृदुंगाचार्य कार्तिक महाराज. तर तसं म्हटलं तर गायन करणं आणि पखवाज वाजवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आळंदीला पैठणला अशा क्षेत्रावर जाऊन 4-4 वर्ष रियाज करणं आणि तेव्हा कुठे आपल्या कलेचं लोकांना दाखवणं ही फार अवघड गोष्ट आहे. तसंच पखवाज वाजवणं एका सजीव प्राण्याच्या कातड्यापासून निर्जीव वस्तू बनवावी आणि त्या निर्जीव पखवाजावर एका सजीव माणसाने थाप टाकावी आणि त्या आवाजाने तुमच्या आमच्यासारखी सगळी माणसं डोलावी लागावी ही एका मृदुंगाचार्याची ताकद आहे. तसेच आमच्या कार्तिक महाराजांची ताकद आहे. तसेच इथे सर्व गायनाचार्य उपस्थित आहेत. यांचाही फार गोड आवाज आहे. तो चाल म्हटली खूप सुंदर चाल म्हणती आणि वारकरी संप्रदायातली चाल म्हटली. तसेच तुम्ही सर्व माझ्यासारखे पामराच्या कीर्तनाला उपस्थित राहिले तुमच्या सर्वांचेही आभार. आता आपण कीर्तनाकडे वळूया. विठ्ठला अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. नामकरण प्रकरणातील आहे. कारण कलियुगामध्ये नाम हेच एक प्रभावी साधन आहे. तसे युगाचे 4 प्रकार आहेत. पहिला
गगनाहून सुद्धा भगवान परमात्म्याचे नाव मोठे आहे. म्हणून आपण ते सर्वांनी आधी घ्यायला पाहिजे. आता तुम्ही आम्ही घेतो हेच नव्हे तर सर्वच कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना भगवान परमात्म्याचेच नाव घेऊन त्या कार्याची सुरुवात करतात. तर माझे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिताना आधी गणपती बाप्पाचे स्तवन केले. देवा तुझी गणेशू सकलार्थमध्ये प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधार जोरे. तुकाराम महाराजांनी गाथा करत असताना आधी पांडुरंगाचे स्तवन केले. आता हे झालं पारमार्थिक क्षेत्रातलं. आणि व्यावहारिक क्षेत्रात काही ब्राह्मण काका ज्या वेळेस लग्न लावतात त्यावेळेस सुद्धा आधी गणपतीचे स्तवन करतात. आरंभी विनती करू गणपती विद्या द्या सागरा. तुम्ही तांदूळ फेकू नका बरं का, कारण आपण लग्नात नाही आपण कीर्तनात आहोत. नाही तर काही लोकांचं असतं त्याच्याकडे लक्ष. या दोघांचं केव्हा लागतं आणि केव्हा लागतं. म्हणून लग्नात सुद्धा आधी भगवंताचेच नामस्मरण केले जाते. आता त्यावर एक दृष्टांत सांगते, त्यात थोडे भजन करा. विठ्ठला विठ्ठला आणि त्यांच्या डाव्या अंगातून मनुराजा नावाचा जन्म झाला व उजव्या अंगातून शत्रुपा राणीचा जन्म झाला. आणि या दोघांचा विवाह झाला. त्यावेळेस त्यांना भगवान परमात्मा म्हटले का तुम्ही दोघांचा प्रजा उत्पत्ती करा. पण हे दोघं म्हटलं आम्ही राहावं कुठं, कारण हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी ही पाताळाला नेली होती. आणि ती पृथ्वी आणण्यासाठी ब्रह्मदेव चिंतन करू लागले. आणि चिंतन करत असताना त्यांच्या नाकातून एक वराहाचे रूप बाहेर पडले. ते पडल्याबरोबर लगेच या पखवाजा एवढे झाले, लगेच पेटी एवढे झाले, लगेच माणसा एवढे झाले आणि डोंगरा एवढे झाले. आता ब्रह्मदेवाला वाटले हाच भगवान परमात्मा आहे की काय, म्हणून त्यांनी हात जोडून नामस्तुती केली आणि म्हटले प्रभू प्रजा उत्पन्न होऊ लागली, पण या प्रजेने राहावं कुठं, कारण हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी पाताळाला नेली आहे आणि ती पृथ्वी आणण्यासाठी ब्रह्मदेव चिंतन करत होते. असो, मला पुढे कथा सांगायची नाही, मला एवढंच सांगायचं आहे का त्या ब्रह्मदेवाने सुद्धा भगवान परमात्म्याचे नामस्मरण केले. आणि असं मी सांगत नाही तर ज्ञानेश्वरी मध्ये 17व्या अध्यायामध्ये 336 व 337 या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेड्याचा ब्रह्मा ऐकला होता. माझे ईश्वराते नोडके ना सृष्टी करू न शिके तो तुरकेला ऐके नामे जेने. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सांगितले आहे का आधी नामस्मरण करा. नामस्मरणामुळे फार मोठा फायदा आहे. आणि नामस्मरण नाम विठोबाचे
सदा नामघोष करवारी गाथा, तेने सदा चित्ता समाधाना. जगद्गुरु तुकोबारा सांगतात का नामस्मरणे सतत करा, सदा करा. कारण तुमचं आमचं कसं असतं, सप्ताह सुरू झाला का 7 दिवस गड्यात माळ, सप्ताह संपला का ती माळ काढून कुठेला. श्रावण महिन्यात तर भक्तीचा एवढा पूर येतो महाराज का त्या महादेवाच्या मंदिरात पाय ठेवायला जागा, आणि श्रावण संपला का तो पूर असा उसळतो मग घरी. पण आपल्याला असं नामस्मरण करायचं नाही सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात का सदा नामचिंतन करा, सदा नाम करा. कारण भगवान परमात्म्यापेक्षा त्याच्या नामामध्ये जास्त ताकद आहे. कसं तेही सांगते, त्या आधी थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्र लढते जमवंत हनुमंतराय हे सेतू बांधायचे त्यावेळेस समुद्राजवळ गेले, आणि सेतू बांधायचा त्यावेळेस प्रभू रामचंद्र थोडे बाजूला गेले आणि त्यांनी पाण्यात एक दगड टाकला. तो दगड पाण्यात बुडाला. आता तो दगड असल्या कारणाने पाण्यात बुडणारच ना. दुसरा दगड टाकला तोही बुडाला, तिसरा दगड टाकला तोही बुडाला. आता प्रभू रामचंद्राला वाटलं आपल्याला कोणी बघत तर नाही ना, म्हणून त्यांनी मागं पुढं फिरून पाहिलं. कारण माणसाचं कसं असतं, ते जर पडलं ते बघत नाही, मला किती लागलं ते काय बघतं, मला कोणी बघितलं तर नाही ना. प्रभू रामचंद्राने मागं पुढे फिरून पाहिलं. हनुमंतराय मागे उभे होते. हनुमंतराय म्हटले, प्रभू तुम्ही इथे काय करताय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, हे बघ हनुमंता, माझ्या हाताने दगड बुडत आहेस. त्यावेळेस हनुमंतराय काय म्हटले असतील, प्रभू तो दगड आहे, तुम्ही पाण्यात टाकलं तो बुडणारच ना, परंतु माझ्या हाताने मी दगड पाण्यावर तरंगवू शकतो. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, कसं काय. त्यावेळेस हनुमंतराय म्हटले, प्रभू तुमच्यापेक्षा तुमच्या नामामध्ये फार ताकद आहे. तसंच हनुमंतरायने एका दगडावर राम व दुसऱ्या दगडावर म लिहून राम नावाचा सेतू तयार केला. व ते दोघे दगड पाण्यात टाकल्यावर पाण्यावर तरंगू लागले. तात्पर्य एवढंच, प्रभू रामचंद्राच्या हाताने तो दगड धरला नाही, परंतु हनुमंतरायाच्या हाताने दगड धरला. काय तर त्याच्यावर माझ्या भगवान परमात्म्याचं नाव होतं. तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा महिमा.
कोण जात होता? एक डोळा नसलेला गांगुर्डे जात होता. तुम्हाला राजे साहेब, ओ राजे साहेब, एवढे चिंतित का बसले तुम्ही? त्यावेळेस राजे साहेब म्हणले, हे बघ, चिंता तर फार मोठी आहे, पण तुला सांगून काही उपयोग नाही. तो म्हटला, एकदा तुम्ही सांगून तर बघा. त्यावेळेस तो म्हटला, बरं ऐक, आपल्या कालिदास घरी नाही ही संधी साधून बाजूच्या राज्यातील पंडितांनी शास्त्रवादाला येतो म्हणून आवाहन केले. तो म्हटला, याच्यात काय मग एवढं? त्यांना बोलवून द्या शास्त्रवादाला. म्हणून आपल्याकडे शास्त्रवाद करण्यासाठी कोणी नाही. तो म्हटला, एक काम करा, तुम्ही पत्र पाठवा आणि त्या पत्रात लिहा, कालिदास घरी नाही परंतु कालिदासाचे गुरु तुझ्यासोबत शास्त्रवाद करतील. तर हा म्हटला, कालिदासच नाही, कालिदासाचे गुरु कोण होणार? हा म्हटला, मी होतो की. याला म्हटलं, हा शास्त्रवाद कसं करणार? म्हटलं, तुम्ही काही चिंता करू नका, पत्र पाठवा आणि त्या पत्रामध्ये लिहा, कालिदास नाही परंतु कालिदासाचे गुरु तुझ्यासोबत शास्त्रवाद करतील. त्या राजाने पत्र पाठवलं. दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या राज्यातील तो शास्त्रवादासाठी आला आणि राजाने इशारा केल्याबरोबर शास्त्रवाद सुरू झाला. त्यावेळेस त्या पंडिताने एक बोटवर केले. किती? एक. कालिदासाच्या गुरूंनी दोन बोटवर केले. कालिदासाचे गुरु कोण होते? एक डोळा नसलेला गांगुर्डे होता. त्या पंडिताने 5 बोटवर केली. कालिदासाच्या गुरूंनी मूठवर दाखवले. त्या पंडिताने 7 बोटवर केली. कालिदासाच्या गुरूंनी 7 बोटवर केली, परंतु मध्येच एक आडवी रेष सोडली. त्या पंडिताने इशारा केला, कुठे आहे? याने दयाचं गाडगं पुढे केलं. शास्त्रवाद संपला. समजला? नाही समजला? मला पण नाही समजला. समजून सांगते. विठ्ठल त्यावेळेस राजे साहेब म्हणते, तुम्ही दोघांनी शास्त्रवाद केला परंतु आम्हाला काही समजलं नाही. तर मी तो परत मला समजावून सांगतो. त्यावेळेस तो पंडित म्हटला, की तुमच्या राज्यात आल्याबरोबर एक बोट वर करून म्हटलं का या जगामध्ये माया असे एकच तत्व आहे. परंतु तुमच्या कालिदासाच्या गुरूंनी 2 बोट वर करून सांगितलं, माया असे एकच तत्व नाही, तर माया आणि ब्रह्म असे 2 तत्व आहेत. त्यावेळेस मी त्यांना 5 बोट वर करून म्हटलं का या जगामध्ये पंचमहाभूते आहेत. त्यावेळेस तुमचे कालिदासाचे गुरु मूठ वर करून म्हटले, पंचमहाभूते ही वेगवेगळी आहेत पण या जगात एकत्र नांदतात. त्यावेळेस त्या पंडिताने 7 बोट वर करून म्हटले का या जगामध्ये 7 समुद्र आहेत. परंतु मी त्यांना 7 बोट वर करून मध्येच एक आडवी रेष सोडून सांगितलं, 7 समुद्र आहे हे खरे, परंतु मध्येच एक मेरू पर्वत आहे. मग मी त्यांना विचारलं, तो मेरू पर्वत कुठे आहे? ते सांगण्यासाठी कालिदासाच्या गुरूंनी त्याचं गाडगं पुढे करून सांगितलं का हा मेरू पर्वत तगी समुद्राजवळ आहे. आता तरी समजला? परंतु हा काही खरा शास्त्रवाद नव्हता. तोही सांगते, त्याने थोडं भजन करा. विठ्ठल त्या पंडिताला त्याच्या राज्यात पाठवून देण्यात आलं. आणि मग राजे साहेब त्या गांगुर्ड्याला म्हटले, तू एवढा शास्त्रवाद कुठून शिकलास? तो म्हटला, हे बघा, मी काही शास्त्रवाद केला नाही. जसं निकिता दीदी मोगमच कीर्तन करतात तसं उत्तर तुम्ही मोगमच दिलं होतं, परंतु ते फिट्ट बसलं वाटतं. तो म्हटला, कसं काय? तो म्हणतो, तो आपल्या राज्यात घेऊन मला एक बोट वरून म्हटला, तुझा एक डोळा आणला आणि तुझा दुसरा डोळा फोडू का? मी त्याला 2 बोट वर करून म्हटलं, माझ्या राज्यात येऊन माझ्यावर दादागिरी करतोस, तू माझा एक डोळा फोडशील, मी तुझे 2 डोळे फोडीन. तो 5 बोट वर करून मला म्हटला, तुला एक चापटच मारेन. मी त्याला म्हटलं, माझ्या राज्यातून माझ्यावर दादागिरी करतोस? मी त्याला मूठ वर करून म्हटलं, तुला एका बुक्कीतच खाली बसवल. त्यावेळेस तो मला 7 बोट वर करून म्हटला, तू 7 भाकरी खातो काय? मी त्याला म्हटलं, हो मी 7च खातो. पण तू मध्ये आडवी रेष कशासाठी उडली मग तू? तो म्हटला, हे बघा, मी त्याला उत्तर दिलं, मी 7च खातो, पण तू सकाळी 3:30 आणि संध्याकाळी 3:30. त्यावेळेस तुम्हाला म्हटलं, तू कशाबरोबर खातो?
शास्त्रात. परंतु त्याला काय वाटलं, कालिदास नाही परंतु हे कालिदासाचे गुरु आहे. सांगायचं तात्पर्य, माणसापेक्षा माणसाच्या नावामध्ये फार ताकद असते. हा कालिदासाचा गुरु होता का? नाही. परंतु त्याला सांगितलं होतं की कालिदासाचे गुरु तुझ्यासोबत शास्त्रवाद करणार आहे. म्हणून त्याला असं वाटलं कालिदासाचे गुरु आहे. कालिदास एवढे श्रेष्ठ म्हटल्यावर कालिदासाचे गुरु त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारच. म्हणून त्याने हार घेतली. याच्यातून सांगायचं तात्पर्य एवढंच, भगवान परमात्म्यापेक्षा त्याच्या नामात ताकद आहे आणि माणसापेक्षाही त्याच्या नामात ताकद आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवान परमात्म्याचे नाव आधी घ्यावे. विठ्ठल विठ्ठल. परंतु कसं घ्यावं, तर सतत घ्यावं. हे तुकाराम महाराज अभंगाच्या उत्तरार्ध प्रथम चरणात सांगतात. सर्व सुखला त्याने
सोरो बस. परंतु तुम्हाला सांगते, आजच घडलेली घटना आहे मी येतानाची. बोदवडमध्ये एक घटना घडली. आम्ही येत होतो, एसटीतून उतरलो आणि दोन मुलांनी त्यांच्या आई वडिलांना आणलं बस स्टँड वरती आणि त्यांना म्हटलं इथे थांबा, आम्ही आलोच. अक्षरशः 1-1.5 तास होऊन गेला पण ते मुलं वापस आले नाही. आई वडिलांना बस स्टँड वरती सोडून निघून गेले. आई ढसढस पाण्याने रडत होती, बाप ढसढस पाण्याने रडत होता. स्त्री तर सांगते महाराज कोणासमोरही रडू शकते, पुरुष रडू शकत नाही. तो बाप अक्षरशः पत्रांच्या मागे जाऊन ढसाढसा पाण्याने रडत होता. आम्ही विचारलं त्यांना काय झालं. त्यावेळेस ती आई म्हटली मला 2 मुलं आहेत. किती आहे? 2 मुलं आहेत. आम्हाला इथं आणलं आणि म्हटले का तुम्ही 5 मिनिट थांबा, आम्ही तुम्हाला लगेच घ्यायला येतो. आणि आतापर्यंत 2-2.5 तास होऊन गेले पण आम्हाला घ्यायला आले नाही. काय नावाचं ते एवढं लहानपणापासून मोठं केलं. आले उपयोगात नाही आले महाराज. तसंच थोड्या दिवसाआधी कदाचित परभणीला घडलेली घटना आहे. एक फार मोठा मुलगा होता, वय असेल 22 वर्षाचं. परिस्थिती इतकी गरीब महाराज, खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं. खूप गरीब मुलगा होता. आई वडिलांनी इतकं शिकवलं, सकाळी अर्धी भाकर खायची, त्याच्यातली उरली संध्याकाळी खायची. मुलाला शिकवलं, डॉक्टरची डिग्री मिळवून दिली मुलाला. शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. कुठे पाठवलं? अमेरिकेला पाठवलं. झाला शिक्षण घेतलं, मोठा डॉक्टर झाला, हॉस्पिटल खोललं. दररोज आई वडिलांना घरी फोन करत होता. आई वडील म्हणतील बाळा तू कसा आहेस? आई मी बरा आहे. 1-1.5 वर्ष होत नाही तर तिकडेच लग्न लावून घेतलं. घरी फोन करून सांगितलं आई माझं लग्न झालं का? वडील म्हणते बाळा तुला लहानचं मोठं केलं, तू एक शब्द तरी आमच्या कानावर टाकायचा होतास. बरं ठीक आहे, झालं ना, तुझा संसार सुखाचा कर. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, 3 महिने झाले, आई वारली. बापाने फोन केला, बेटा तुझी आई वारली, तुला तिथून इथे यावं लागतं. काय म्हटलं असेल महाराज मुलगा? काय म्हटलं असेल मुलगा? म्हटला मला एवढे कामं आहेत ना हॉस्पिटलचे, मी तिथे येऊ शकत नाही. एक काम करा बाबा, एक काम करा, आईच्या अंतिम विधी पार पाडून टाका. वडील ढसाढसा पाण्याने रडत होते महाराज. आईची अंतिम विधी पार पडली. 2-3 महिने झाले, लगेच वडीलही वारले. गावातील लोकांनी फोन केला, बाळा तुझे वडील वारले आहेत. परत मुलगा काय म्हटला, मी तुम्हाला फोन पे पैसे पाठवून देतो, जेवढे लागले तेवढे पाठवून देतो. किडी उचलायला 4 माणसं बोलवा, त्यांनाही पैसे देऊन टाकेल. काकाच्या मुलाला पाणी द्यायला सांगा, त्यालाही प्रॉपर्टीमध्ये थोडासा हिस्सा देऊन टाकेल. काय वाटलं असं हो त्यांना? पाडली. वडिलांचीही अंतिम विधी पार पाडली. 2-3 महिने होत नाही का गावातील लोकांनी परत त्याला फोन केला. म्हणले हे बघ, तुझ्या आईच्या नावावरती शेत होतं आणि तुझ्या वडिलांच्या नावाचे घर होतं ना, ते तुला तुझ्या नावावर करून घ्यायचं असेल तर तुला तिथून इथे यावं लागतं. त्यावेळेस तुला काय म्हटलं असेल महाराज? असं नाही म्हटलं मला हॉस्पिटलचे काम आहेत. काय म्हटलं असेल मुलगा? बस नसली ट्रॅव्हल्स नेतो, ट्रॅव्हल्स नसली एरोप्लेन येतो, पण येतो. तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा, मी लगेच तिथे येतो. मुलांचा आई वडिलांमध्ये जास्त जीव आहे का पैशामध्ये? म्हणून तुकाराम महाराज सांगतात, समाधान प्राप्तीचं साधन कोणी कोणाचं नसतं. नामस्मरण करा, भगवान परमात्माच आपल्यासाठी येईल. तुका म्हणे का रे
तकवार झाला आपल्या मुलांना संस्कार द्या कोणासारखे ते माझ्या जिजाऊने दिले माझ्या शुभाला आता तर महाराज बायांना डोळे लागतात कशाचे मुलतान माती नाही माझ्या जिजाऊंनी ज्या वेळेस शुभा पडत होते ना त्यावेळेस काय तलवार चालवावी महाराज काय युद्ध खेळावे त्या घोड्यावरती सवारी करावी माझे एक वाक्य लिहून ठेवा ज्ञानेश्वरी गीताचा स्पर्श राहू दे तुमच्या तळहाताच्या 5 बोटाला ज्ञानेश्वरी गीताचा स्पर्श राहू दे तुमच्या 5 बोटाला रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार राहू दे तुमच्या ओठाला आणि माझ्या आळंदीचे ज्ञानोबारा तुकोबारा येतील तुमच्या पोटाला तुकाराम महाराज आपल्याला सांगतात नामस्मरण करा बाबांनो नामस्मरण करा कोणी कोणाचं नाहीये नाही रे नाही कोणाचे नाही बहीण भाऊ जोपर्यंत पैसा असतो ना महाराज तोपर्यंत एकमेकांचे असतात यावरही दृष्टांत सांगते त्या थोडे भजन करा विठ्ठल दोन भाऊ बहीण होते अनाथ होते अनाथ बहिणीचं लग्न झालं लंकेची पार्वती फुटका मली नाही तिच्या गळ्यामध्ये गरीबाच्या घरात पडली जोपर्यंत बहिणीकडे पैसा होता ना तोपर्यंत भाऊ बोलत होता परंतु आता भाऊ बोलत होता का नाही बोलत होता महाराज का तर गरीबाच्या घरात होती भाऊ हा श्रीमंत होता 4 गाड्या एवढा मोठा बंगला मागापुढे 4 लोक लाज वाटत होती त्याला बहिणीची दिवाळी रक्षाबंधनच्या सणाला सगळ्या बाया बाहेर निघून जात होत्या
का सण निघून जात होता पण भाऊ येत नव्हता. खूप दिवस झाले भावाचंही लग्न झालं, भावाला 2 मुलं झाली, मुलंही मोठी मोठी झाली. भावाच्या मुलीचं लग्न ठरलं. बहीण ज्या गावात दिली होती त्या गावामध्ये शेजारच्या घरात पत्रिका दिली, पण बहिणीच्या घरी पत्रिका नाही दिली. का नाही दिली? ती गरीब होती. माझ्या घरी आली तर लाज वाटेल मला, गरीबीची लाज. नाही दिली पत्रिका. त्या शेजारच्या बाईंनी पत्रिका खोलून पाहिली, नाव वाचलं, फोटो पाहिला. अरे इथे ती बाजूच्या मावशीची भाची आहे. तिच्या नवऱ्याचं नाव खोडलं, हिच्या नवऱ्याचं नाव टाकलं आणि तिच्या घरात पत्रिका देऊन आली. म्हणजे ताई, ओ ताई, तुमच्या भाषेचं लग्न आहे बरं का, मला पत्रिका आली आहे. कारण स्त्रीला स्त्रीचं दुःख समजतं. मला सांगा, इथं सगळ्याच किमान काही मुली सोडल्या तर बाकीचे सासरे आलेले आहेत. आपल्या घरामध्ये कोणीही आलं तरी भावाची सर येत नाही. पाठचा भाऊ असला ना त्याची सर कोणी करू शकत नाही. पत्रिका दिली, आनंदाने पत्रिका घेतली. तिला वाटलं खरंच माझ्या घरी पत्रिका दिली. पत्रिका वाचली, बहिणीचा फोटो पाहिला. माझ्या भावाची मुलगी एवढी मोठी झाली, तिचं लग्न ठरलं, माझ्या भावाने मला अजून दाखवली नाही. लग्नही ठरलं, साखरपुडा झाला, तर लग्न लागायला येते तरी आता माझ्या घरात पत्रिका आली. परंतु बहिणीचं अंत्यकरण होतं महाराज. पत्रिका घेतली, नवरा घरी आला, म्हणजे ओ मालक, माझ्या भाषेचं लग्न आहे बरं का, आपल्याला जावं लागेल. आपण त्याच्या किती जवळ जाऊ, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न म्हटलं आपल्याला जाणं आवश्यक आहे. तिथं आपल्याला जाणं आपलं पाहिजे तिथं. तो म्हटलं, हे बाप तू वेडी झाली आहेस का ग? ती आपल्या घरची पत्रिका नाहीये, ती बाजूच्या घरातली पत्रिका आहे. तू कसं म्हणतेस का आपल्या घरी दिली? ती म्हटली, मला काही सांगू नका, मला माझ्या भावाच्या घरी जायचं म्हणजे बहिणीचं अंत्यकरण होतं. पहिली पत्रिका. तो म्हटलं, बरं ठीक आहे, तुला जायचं तू जा, मी येत नाही. ती म्हटली, हो मी माझ्या मुलांना घेऊन जाणार, माझ्या भावाचं घर येते. लग्नाला 2 दिवस बाकी कशी निघाली. बस मध्ये मुलांना सांगत गेली, बघा बाळांना, आपला मुलगा खूप श्रीमंत आहे बरं का, मला खूप खायला देईल, नवीन कपडे घेऊन देईल. कारण एवढ्या 20 वर्षानंतर भावाच्या घरची ओढ लागली होती तिला. एवढे मुलं म्हणत होते, आम्हाला मामाच्या घरी जायचंय. गावात उतरली, डसाडसा पाण्याने रडत भावाच्या घराच्या गल्लीला निघाली. महाराज, सगळ्या बाया भाऊ म्हणू लागल्या, ताई तू आलीस, 20 वर्षानंतर तू आम्हाला दिसली, तू आली. म्हटली, हो माझ्या भाषेचं लग्न आहे. भावाच्या घरात गेली, तिकडच एवढा मोठा बंगला पाहिला, खूप आनंद झाला. महाराज पायरीवर चढतच नाही का वहिनी दिसली. ती म्हटली, ताई लोकांना पत्रिका देऊन लोक येत नाही, तुमच्या घरी बिना पत्रिकेची तुम्ही आमच्या घरी लग्नाला आहात. माझ्या मुलीला फार आशीर्वाद द्या. ती पण स्त्री होती, स्त्रीचं दुःख समजतं. भाषेला वशीला पदराशी लावलं, मिठी मारली. तेवढ्यात तिकडून भावाला झालं, इथं गरिबीचा तमाशा दाखवायला कशाला आलीस? माझ्या मुलीचं लग्न आहे, अजिबात माझ्या दारात पाय ठेवायचा नाही. काय वाटलं असं त्या बहिणीला? कोणी नव्हतं, एक भाऊ. तोही असं म्हणतोय, काय वाटलं काय असेल तिला? तरी मोठ्या अंतकरणाने गेली. म्हटली, दादा मी काही म्हणणार नाहीस रे, एका कोपऱ्यातून मला माझ्या भाषेचं लग्न पाहू दे. 20 वर्षांचं मला ओढ लागली रे ताईला बघायची, बघू दे, एकदा तरी बघू दे. लग्न संपलं का मी माझ्या घरी नीट निघून जाईल, तुला 1 रुपया मागत नाही दादा, पण येऊ दे. बहीण आहे महाराज. नाही हो नाही. काय म्हटलं भाऊ, गरिबीचा तमाशा दाखवू नकोस, इथून निघून जा तू. लोटून दिला, हात धरून बाहेर काढून दिलं.
परत ढकलून दिलं. नाही घेतलं हो घरात तिला. ती घरी गेली आणि माझ्या माऊलींची कृपा, माझ्या मुक्ताईची कृपा, थोड्या दिवसांनी तिचे दोघे मुलं सरकारी अधिकारी ऑफिसर झाले. भावाला फोन केला, म्हणजे दादा माझ्या मुलाला नोकरी लागली रे, तू ये आमच्या घरी. आमच्या दुःखात नाही तर सुखात तरी ये रे दादा. तो म्हटला नाही मला नाही यायचं. लाज वाटत होती त्याला. आपण गरिबीमुळे आपल्या बहिणीला काढून दिलं होतं आणि ती आज आपल्यापेक्षा श्रीमंत झाली, आपल्यापेक्षा मोठी झाली. आपल्याकडे 4 गाड्या होत्या, तिच्याकडे 8 गाड्या. आपल्याकडे 1 बंगला होता, तिच्याकडे 4 बंगले. आपल्या मागे पुढे 4 लोक फिरत होती, तिच्या मुलांच्या मागे अख्खं गाव फिरतंय. दोघी मुलं सरकारी अधिकारी झाले. भावाने स्वतःहून बहिणीला फोन केला, म्हणला ताई ये ताई मी तुझ्या घरी येऊ का ग. बहिणीचा अंतर म्हणली ये दादा, तुम्हाला विचारतो कशाला, तुझंच घर आहे, ये ना. भाऊ गेला. बहिणीने किती 2 पाट ठेवले, एक बसायला पाट दिला, एक ताट ठेवायला पाट दिला, अजून एक पाट आणला. कशासाठी? त्या ताटामध्ये जेवढेही पदार्थ होते ना, बाजूच्या त्या पाटावरती तेवढे दागिने ठेवले आणि पैसे ठेवले. म्हणला ताई हे काय असं? त्यावेळेस बहीण काय म्हटली असेल, दादा हे बघ तुझ्या मुलीच्या लग्नाला मी आले होते, तुम्हाला काढून दिलं होतं. तुला गर्व कशाचा होता? श्रीमंतीचा गर्व होता, पैशाचा गर्व होता, दागिन्यांचा गर्व होता. दादा हे दागिने बघून तरी तुला माझ्या घरी जास्त जेवण जाईल रे. तू जेवण कर. जेवण केलं, कारण बहीण होती महाराज ज्ञानोबा तुकोबारायांची असली तरी बहीणच. माझ्या माऊलींनी ज्या वेळेस ज्ञानेश्वरी लिहिली ना, माझ्या मुक्ताईचा आशीर्वाद घेतला त्यावेळेस त्या ज्ञानेश्वरी लिहिली गेली. ज्यावेळेस माऊली रुसून बसायची त्यावेळेस माझी चिमुकली मुक्ताई आवाज द्यायची, हे दादा खोल रे टाटी खोल, तुझ्याशिवाय करमत नाही आम्हाला. दादा टाटी खोल, करमत नाही आम्हाला तुझ्याशिवाय. कारण ती माऊलींची असली तरी बहीणच आहे आणि तुमची आमची असली तरी बहीणच आहे. अहो आपली आई गेल्यानंतर आपल्या पाठीवर जर कोणी मायेने आपल्याला जवळ घेत असेल ना, ती आपली एकुलती एक बहीणच असते. आई शिल्लक गेल्यानंतर पाळणा हलवणारी ती बहीणच असते. शाळेत जाताना डबा करून दिला ना, काय करते आई? हे बघ आपला दादा मोठा आहे ना, तो मोठ्या कॉलेजला जातो, मी त्याला पोळी देते. तू शाळेत जातेस ना, तुला भाकर देऊ का मी? कारण त्यावेळेस पोळी भेटत नव्हती. काय म्हणते ती बहीण? दादा एक काम कर ना, तुझा डबा मला दे, माझा डबा तू घे. भाऊ देतो महाराज. हे काही मी उदाहरण देऊन नाही सांगितलं, माझ्या मामाचं आणि माझ्या मम्मीचं उदाहरण दिलं तुम्हाला. माझे मामा
बाजूला जेवून बाजूला बसून जेवत होते. त्यात माझी बहीण लहान आहे. ती रडायला नको. 1 रुपयासाठी हट्ट करत होती. महाराज 1 रुपयासाठी भेटत नव्हता 1 रुपये तेव्हा. 1 रुपयासाठी रडत होते. काय परिस्थिती होती महाराज तेव्हा. खायला अन्न भेटत नव्हतं. म्हणून म्हणते धनोबा तुकोबा यांची असली तरी बहीणच असते आणि तुमची आमची असली तरी बहीणच असते. सकाळचं तिचं जेवण वाचून आपल्याला संध्याकाळी खाऊ घालणारी ती बहीणच असते. आई गेल्यानंतर आपला पाळणा हलवणारी ती बहीणच असते. आपल्याला मायेने जवळ घेणारी ती बहीणच असते. म्हणून लावा कधीतरी बहिणीला फोन. काही नको तिला तुमच्याकडून. काय काही नको तुमच्याकडून. मायेने शब्द 2 प्रेमाने शब्द बोला बस. काही नसतो. दिवाळीला साडी चोळीची अपेक्षा असते. काही नाही पाहिजे तिला. ती तिच्या हक्काची द्या तिला साडी चोळी. काही नाही भाऊ महाराज दिवाळीला रक्षाबंधनला फोन सुद्धा लावत नाही. काय वाटत असं ना त्या बहिणीला. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज नामस्मरण करा. आपलं कोणी नाहीये. कसमे वादे प्यार वफा सब बातें बातों बाता. कसमे वादे प्यार वफा सब बातें बातों बाता. कोई किसी का नहीं प्यारे. दुनिया है मतलब का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें बातों बाता. कसमे वादे प्यार वफा सब बातें बातों बाता. कोई किसी का नहीं है जन्म में, नाते है नाम तो गाता. मेल्यावरती रडून काही उपयोग नसतो. कारण मुलंही काय करतात. आई वडील आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करत नाही. आणि मेल्यावरती पश्चाताप करून काही उपयोग नाही. ते म्हणतात ना मेल्यावरती रडतो कशाला. उगीच ताण नको देऊ कशाला. उगीच ताण नको देऊ कशाला. तुझ्यासाठी जीवन जाळले देवा. तुझ्या डोळे पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले देवा. तुझ्या डोळे पाजले. मेल्यावरती रडतो कशाला. उगीच ताण नको देऊ कशाला.
नामस्मरण केल्यामुळेच आपल्याला सर्व सुख मिळतं. मग तुकाराम महाराजांना लोक प्रश्न विचारत होते, ओ तुकाराम महाराज, नामस्मरण करून मला भेटतं तरी काय? सुख भेटतं? तर नाही, तुकाराम महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, मला नामस्मरण करून सुखच नाही तर मला सर्व सुख मिळतं. आणि कसं मिळतं हे तुकाराम अभंगाच्या द्वितीय चरणात असो ऐसा कोठे आठवती सर्व सुख मला नामस्मरणातच मिळतं, म्हणून नामस्मरण करा. तुकाराम महाराजांना लोक प्रश्न विचारत होते, का तुम्हाला सुख मिळतं का? तर हो, तुकाराम महाराज म्हटले, हो मला नामस्मरणामध्ये सुख मिळतं. बाकी काही समाधान प्राप्तीचे साधन नाहीये. म्हणूनच आपणही नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, सतत करा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे म्हणून सतत नामचिंतन करा. कारण आता तुमचं आमचं कसं असतं, 7 दिवस 7 देवाची भक्ती बदलते. सोमवार आला का चालले माधव, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार गेला आणि मंगळवार आला का परत देवीकडं, जहावा गाजा जहावा या हे संतोषी मा अपनी संतोषी मा, संतोषी मा. मंगळवार गेला आणि परत बुधवार आला का लगेच दत्तात्रयाकडं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा
शुक्रवार गेला आणि शनिवार आला का परत हनुमंतरायाकडे. हे दुःख भंजन शनिवार गेला आणि परत रविवार आला. हरया तुझं करते नावातू हरया तुझं करते नावातू सात दिवस सात देवांची भक्ती बदलते. परंतु तुकाराम महाराज म्हणतात का सतत नामचिंतन करा, भक्ती करा. परंतु तुमचं आमचं तसं नसतं. आपण दररोज भक्ती बदलवतो. परंतु असं नाही, ते सतत नामचिंतन करा, सतत भगवान परमेश्वराची भक्ती करा आणि त्यात विलीन होऊन जा. तर काही लोक म्हणतात का आतापर्यंत देव कोणाला दिसला आहे का? तर मला सांगा, आतापर्यंत हवा कोणाला दिसली आहे का? पण आहे ना, माझा भगवान परमात्मा या निर्गुण निराकारासारखा आहे. दिसत नाही परंतु अनुभवून देतो. म्हणून भगवान परमात्म्याचे नामस्मरण करा आणि त्यात विलीन होऊन जा. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा तसंच भगवान परमात्म्याचे नाम, भगवान परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये एवढे विलीन झाले का ते म्हणतात, पाप पुण्य हे आम्हाला काही नको, आम्हाला काही माहिती नाही, फक्त भगवान परमात्म्याची भक्ती करावी. आणि कशी करावी हेच तुकाराम महाराज अभंगात
हीच विदेही भूदशा. तर तुमची आजी नामस्मरण करताना दशा कशी असते तेही सांगते. एक मुलगा बस मध्ये चढला आणि खाली उतरला. हसत होता. त्याला विचारलं काय झालं. तो म्हणता मी कंडक्टरला फसवलं. कसं काय. तो म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. अशी तुमची आमची दशा आहे. तिकीट काढलं परंतु गेलोच नाही. कंडक्टरला फसवलं. समजलं. झोपले. महाराज म्हणजे तुकोबाराय ते कीर्तन करत होते ना. त्यांच्या कीर्तनामध्ये अक्षरशः भगवान परमात्मा नाचत होते. माझ्यासारखे त्यांच्या कीर्तनात लोक जागी राहत नाही. असो नामस्मरण करा. भगवान परमात्म्याचे चिंतन करा. सत्य नेहमी करा. सतत करा. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्या नामस्मरणामध्ये मी एवढा विलीन झालो. त्यांची परिस्थिती अशी होती ना महाराज तुकाराम महाराजांची. जर चोर त्यांच्या घरी गेले तर त्यांना असं वाटत होतं यांनाच काहीतरी देऊन टाकावं काय. परंतु माझ्या भगवान परमात्म्यावर एवढा विश्वास होता. एवढे विलीन झाले होते का पाप पुण्य काही माहिती नव्हतं. पाप पुण्याचं मर्द त्यांच्या अंगासही लागू देत नव्हते. हेच तुकाराम महाराज अभंगाचे शेवटचे कामाने आगे झालो अनिरूप. कामाने आगे झालो अनिरूप.
आनंदी निर्भय डुलत असो. जाता जाता एवढंच सांगून जाईल, आई वडिलांची सेवा करा. आणि आई वडिलांची सेवा जर नाही केली ना तर आपल्याला ते कर्मही भोगावं लागतं. आणि आई वडिलांनाही सांगेल मुलांना चांगले संस्कार द्या. आणि जर चांगले संस्कार दिले नाही तर मग तुमच्या मुलांची गत सुद्धा त्या माकडांसारखी होते. नाथ महाराज चांगल्याच प्रकारे सांगतात, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं.
फॅशन तर एवढी चालली महाराज आजकाल. एक सांगते, एका बापाने एका मुलीला 1,00,000चा मोबाईल घेऊन दिला. कितीचा? 1,00,000चा. आणि त्या मुलीने त्या 1,00,000च्या मोबाईलला 100 रुपयाचं कव्हर लावलं. तिला वडील म्हणले, का गं, तुला 1,00,000चा मोबाईल घेऊन दिला, तू 100 रुपयाचं कव्हर का लावलास? ती म्हटली, बाबा 1,00,000चा मोबाईल आहे, पण तुला हे 100 रुपयाचं कव्हर लावलं ना, माझा मोबाईल सुंदर दिसेल. वडिलांनी तिला उत्तर दिलं, तू जे म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. तू सुद्धा माझ्यासाठी एक अनमोल किमती हिरा आहेस. आणि तू जर अंगाभरून कपडे घातलेस ना तर तूही तशी सुंदर दिसशील. आई वडिलांची सेवा करा महाराज. तो क्षण आठवा, तो प्रसंग आठवा ज्या वेळेस मुलीचं लग्न होतं. आई डसडस पाण्याने रडते. आईने फार मोठे उपकार केले आपल्यावर. जन्म दिला आपल्याला, 9 महिने 9 दिवस पोटात राबवलं. पण आजपर्यंत कोणतीही आई अशी म्हटली नाही का मला 50,000 रुपये दे, मला 1,00,000 रुपये दे, मी तुला 9 महिने 9 दिवस माझ्या पोटात राबवलंय. सांगते, अहो आपली आई बाळ जन्माला येते ना तेव्हा आईसोबत एक नाळ जुळलेली असते ना. का तर त्या नाडीद्वारे आपली आई तिच्या श्वासातला अर्धा श्वास आपल्याला देत असते. काय उपकार होते आईचे आपल्यावरती? पहिला उपकार, ती तिच्या श्वासातला अर्धा श्वास आपल्याला देते. तिचा दुसरा उपकार तिने केलाय, सर्वात मोठा उपकार, अब्रुदान. आजपर्यंत कोणतीच आई आपलं बाळ रडतंय म्हणून अशी कोणत्याही ठिकाणी असली तरी लाजत नाही महाराज. तिने आपला सर्वात मोठा उपकार केला म्हणजे अब्रुदान. तेच झालं. सर्व कविकारांनी, सर्व महापुरुषांनी माझ्या आईला प्रथम स्थान दिलं. काय? माझ्या आईला प्रथम स्थान दिलं. परंतु त्या आईने 4 मुलं असते ना तरी त्या आईला वागवत नाही. माँ की कोई भी बात कभी टाली नहीं जाती. माँ की कोई भी बात कभी टाली नहीं जाती. बर्तन भांज कर 4 बच्चों को पाल लेती है एक माँ, पर 4 बच्चों से एक माँ कभी पाली नहीं जाती. भांडण करतात मुलं. 4 दिवस माझ्याकडे राहिली ना, 4 दिवसाचा तुझा नंबर. 4 मुलं असून काही उपयोग येत नाही. सर्व कविकार, सर्व माझ्या आईला प्रथम स्थान देतात. काय म्हणतात? माझी आई सर्वात मोठी आहे. माझ्या आईवर किती कविता लिहिल्या असतील हो, किती कविता लिहिल्या असतील. आपण त्याचा विचारही करू शकत नाही एवढा आपल्या आईला प्रथम स्थान दिलंय. कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई आई असते, पण माझ्या बापाचं काय हो? सर्वांनी आईला प्रथम स्थान दिलं. आपलं लग्न लागतं ना मुलींनो, तुमचं लग्न लागत असताना तो प्रसंग आठवा, विदाईचा प्रसंग आठवा. आई डसाडसाने पाण्याने रडते, पण माझ्या बापाचं काय? माझा बाप कधी 4 माणसांसमोर रडत नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, काही होऊन जाऊ द्या, माझा बाप कधी रडत नाही महाराज. परंतु मुलीचं लग्न लागतं ना, मंडपाच्या मागं जाऊन रडणार तो एकुलता एक बाप असतो. एक बापच असतो. बापाची त्याला कोणी घेऊ शकत नाही. बाप बाप आहे. सर्व कविकार, कथाकार सर्व माझ्या आईला प्रथम स्थान देतात. माझ्या बाबाचं नाव कोणी घेत नाही, कारण त्याचं दुःख तो कधी कोणासमोर रडून दाखवत नाही. माझ्या आई रडते, कोणासमोरही
मैत्रीण म्हणतात. डोळे लावून जी प्रेम करते तिला आई म्हणतात. परंतु स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. असा माझा बाप आहे महाराज. आज मी या गादीवर उभी आहे ना, माझ्या आई वडिलांचे माझ्या उपकार म्हणून मी आज इथे उभी आहे. तसंच सांगेल हो, लग्न लागतं, काहीतरी सण येतो, सगळ्यांना नवीन कपडे घेतो, सगळ्यांना काहीतरी घेऊन देतो, स्वतः फाटकी बनात घालून तो सण साजरा करतो महाराज. ते खाली फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोसून माझा बाप सण साजरा करतो. तो माझा बाप आहे हो. काय सांगता मला सांगू, माझा बाप कधीच कोणाचं मला म्हणत नाही. आपल्या मुलीचं लग्न लागतं ना, मला सांगते, आपला मुलगा नोकरीवर लागला, अख्ख्या गावाला पेढे वाटणारी माझी आई सर्वांना दिसते. परंतु नोकरीवर लागण्यासाठी ते कर्ज घेऊन फेडणारे पैसे घेतो ना, तो माझा बाप कोणाला दिसत नाही हो. सकाळ संध्याकाळी ताट वाढून देणारी माझी आई सर्वांना दिसते, परंतु सकाळ संध्याकाळची अन्नाची व्यवस्था करणारा माझा बाप कोणाला दिसत नाही. म्हणून मुलीला सांगते, बापाची मान खाली जाईल असं कधीही वागू नका. तसंच माझा बाप आपल्या आयुष्यासाठी ना त्याचं पूर्ण अख्खं आयुष्य घालवून देतो. आयुष्यभर नशिबाशी जटला, आयुष्यभर नशिबाशी जटला, तवा मला बाप माझ डोकरा वाणी वाटला, तवा मला बाप माझ डोकरा वाणी वाटला. तळहाताच्या पाय मुकरुनी संसार पेरविला, त्याने संसार पेरविला, तवा मला बाप माझ डोकरा वाणी वाटला, तवा मला बाप माझ डोकरा वाणी वाटला. अहो, लहानपणापासून आशा करतात देव आपल्याला भेटावा, देव आपल्या सोबत चालावा. परंतु मोठं झाल्यावर समजतं आपल्या बापामध्येच कधीतरी देव पहा. अहो, बाप झोपला ना, कधीतरी जा त्याच्या जवळ, पहा त्याच्याकडे. कामाने काय झाले असतात ते पाय, काय असतात ते पाय, शिरा गेलेल्या असतात, त्या अशा भेगा पडल्या असतात हो अक्षरशः पायाला. पण आपल्या बापाला आपण कधी पाहत नाही. बाप आहे. आपल्या बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि आईचीही जागा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा होत नाही. कारण एकदा जर माणूस निघून गेला ना, आपल्याला परत कधीही दिसत नाही. डगा आड गेलेला सूर्य आपल्याला कधीही दिसेल, डगा आड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसेल, परंतु माती आड गेलेला मायबाप आपल्याला परत कधी दिसणार नाही, आपल्याला परत कधी दिसणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. बाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगणं आपोआप आहे. आपल्या पाठीवरची जी थाप आहे ना, तो म्हणजे बाप आहे. आपल्या आयुष्याच्या शिखरापर्यंत नेणारी शिडी म्हणजे बाप आहे. आपल्या आयुष्याच्या समुद्राच्या या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यापर्यंत नेणारी नौका म्हणजे बाप आहे. आणि जो कितीही रागवला ना, पण त्याची माया अमाप आहे ना, तो म्हणजे माझा बाप आहे, तो म्हणजे माझा बाप. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तसेच आई वडिलांनी मुलांना चांगले संस्कार द्या. काय होते हो माझे शिवाजी राजे, काय तलवार चालवावी त्यांनी. हे एवढे छोटे छोटे मुली इथे बसले, यांचे
ते एका मुलाला उठवतात आणि म्हणतात हाय. त्याला जर प्रश्न विचारा बाळा 30 आणि 30 किती होतात? तो म्हणतो 70. म्हटलं 70 कसं काय? ते शिक्षकांना विचारलं हो तुम्ही म्हणता सर्वात हुशार आहे 30 आणि 30 70 कसं काय? ते शिक्षक म्हणतात हे बघा हा तरी 100च्या खाली आहे बाकीचे सगळे 100च्या वरतीच सांगते. हे एवढे शांत बसले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर मुलं आहेत त्या गावातली. त्यांनाही चांगले संस्कार लावा. मुलांनो तुम्ही आई वडिलांची चांगली सेवा करा. आपल्या आई वडिलांची चांगली सेवा केली ना तर आपणही एक दिवस खूप मोठे होणार आहे. तर मी आज या गादीवर उभी आहे म्हणजे माझ्या आई वडिलांमुळे, माझ्या आजी आजोबा, कारण माझं संपूर्ण शिक्षण माझ्या आजोबांनी केलंय आणि ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी त्यांच्याकडेच असते संभाजीनगरला आणि आज माझं IAS ऑफिसरचं शिक्षण चालू आहे. आज मी 9वी मध्ये, परंतु मला 2030 पर्यंत माझं टार्गेट पूर्ण करायचंय म्हणून मी आतापासून शिक्षणाची तयारी करते. तुम्ही आपलं काहीतरी ध्येय बनवा. आपण जर म्हटलं ना जिद्द पाहिजे, महाराज म्हणाल जिद्द, ही गोष्ट कमवायची ना अख्खं आयुष्य त्याच्यासाठी गेलं तरीही काही करायचं नाही, परंतु ती गोष्ट मिळूनच राहायची. कारण लोकांचं कसं असतं समोर आपलं नाव घेतात परंतु मागा म्हणतात काय केलं त्याने, शिकायला गेला आणि तसाच वापस आला. आपल्याला कोणी काय म्हणत नाही. काय म्हणतात कोणाची मुलगी होती ती, कोणाचा मुलगा होता तो. आपण चांगलं काम केलं तरीही आपल्या आई वडिलांचंच नाव निघतं आणि वाईट काम केलं तरीही आपल्या आई वडिलांचंच नाव खाली जातं. आपले नाव कोणी घेत नाही. काय म्हणतात कोणाची मुलगी होती, कोणाचा मुलगा होता. म्हणून आपण आई वडिलांची सेवा करा, चांगले संस्कार घ्या. आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीही वागू नका. येता अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असतील ते हरिभक्त परायण विजयाधरी महाराज यांचे आणि जे चुकीचे असतील ते मला तुमच्या सर्वांची मुलगी म्हणून पोटात घालून घ्या. ज्याला 2 मुली असतील तिसरी मी, ज्याला एक असेल दुसरी मी आणि ज्याला नाहीच असेल त्याचीच मी मला दत्तक घेऊन टाका. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, मुक्ताबाईच्या चरणी, तसंच सर्व टाळकरी माळकरी मृदुंगाचार्य पेटी वादक तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच माझ्या सेवेला पूर्ण विराम.